काल मुलुंडमध्ये धक्कादायक अशी मेट्रो पूल दुर्घटना घडली। यामध्ये 5 जण अटकेत आहे। 6 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय। अभियंता सत्यजित साळवे निलंबित आहे। मुलुंडमध्ये मेट्रो 4च्या बांधकामादरम्यान ही दुर्घटना झाली। एक जण ठार आहे, एक जण गंभीर जखमी आहे। पूल उभारणी दरम्यान कठडा कोसळला होता। रामधन यादव असं मृत व्यक्तीचं नाव आहे। राजकुमार यादव गंभीर जखमी आहेत। आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तर महेंद्र प्रताप यादव आणि दिया रुईया ही जखमी असल्याची माहिती आहे। काही वाहनं ही स्लॅब खाली दबल्याची माहिती होती। मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीच ही गंभीर दुर्घटना झाल्यावर महापौर ऋतू तावडे पाहणीसाठी इथं पोहोचल्या होत्या। 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही। हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटो मध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडम कडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। रात्री लावलेला स्लॅब दुपारी 12 वाजता कसा पडतो याच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। यामध्ये ह्या स्लॅब मध्ये वापरलेलं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं होतं, प्रॉपर गाईडलाईन प्रमाणे या ठिकाणी त्या स्लॅबची बांधणी झाली होती का, ह्या आणि अशा अनेक प्रश्न याची सखोल चौकशी MMRDA कडून आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार हे होणार आहे। याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाणार आणि ती करायला पाहिजे। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत। सरकारकडून मृताच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार। MMRDAच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। काल मुलुंडमध्ये ही धक्कादायक अशी घटना घडली होती। यावेळी मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, ज्याखाली अनेक वाहनं दबली होती। जे जखमी आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। या प्रकरणाची गंभीर दखल घेत MMRDAनं कंत्राटदाराला दंड ठोठावलाय। या संदर्भातला तपशील पाहूयात। मुलुंड मेट्रो पूल दुर्घटनेप्रकरणी MMRDAनं दंड ठोठावलाय। कंत्राटदार सल्लागाराला एकूण 6 कोटींचा दंड ठोठावलाय। कंत्राटदार बिलान इन्फ्रास्ट्रक्चरला कामातील त्रुटीबद्दल 5 कोटींचा दंड आहे। सल्लागार संस्था LGB अँड हिल कंपनीला 1 कोटीचा दंड आहे। सुरक्षा तपासणी पूर्व होईपर्यंत घटनास्थळीचं काम तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। दुर्घटनेच्या तपासासाठी MMRDA कडून उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली। नेमकं तांत्रिक कारण शोधण्यासाठी MMRDAनं चौकशीचे आदेश दिले।